नमस्कार, माझं नाव नम्रता चौरे आणि मी आळंदीवरून आलेली आहे. 10वी नंतर जसं स्ट्रीम चूज करण्याचा प्रश्न आला तसंच हॉस्टेल चूज करण्याचा सुद्धा प्रश्न आला. सगळ्यात मोठा प्रश्न की राहायचं कुठं आणि खायचं प्यायचं वगैरे सगळ्या गोष्टींचं टेन्शन. आणि इथे लातूरला आल्याच्या नंतर मला त्या सगळ्या क्वेश्चन्सचं सोल्युशन भेटलं. वेणुताई गर्ल्स हॉस्टेल. इथे खाण्यापिण्याची एकदम उत्तम सोय आणि सुरक्षिततेचा प्रश्न तर कसलाच नाही. घरच्यांनी खूप जास्त विश्वासाने वेणुताई गर्ल्स हॉस्टेलवरती ठेवलं आणि इथे सध्या मी माझं 2 वर्ष कंप्लीट करत आहे. आणि वेणुताई गर्ल्स हॉस्टेलवरती खूप सगळ्या प्रकारच्या तुम्हाला सुविधा भेटतील. खाण्यापिण्यामध्ये तर कसल्याही प्रकारची अडचण नाही. आणि वेणुताई गर्ल्स हॉस्टेलचे जे संचालक आहेत माननीय विजय जाधव सर आणि संचालिका श्वेता मॅम यांनी आम्हाला पूर्णपणे फॅमिली सारखं सांभाळून घेतलं. आम्हाला जरी कुठल्या प्रकारची कधी अडचण आली तर त्या प्रत्येक अडचणीवरती त्यांनी योग्य पद्धतीने मात करण्याचा प्रयत्न केला. हॉस्टेलच्या आतमध्येच नाही तर हॉस्टेलच्या बाहेर सुद्धा त्यांनी आम्हाला सुरक्षितता दिली. कधीही कुठल्या प्रकारासाठी जर कुठल्याही अडचणीसाठी जर आम्ही त्यांना फोन केला तर तात्काळ निर्णय घेण्याचा ते प्रयत्न करतात. आणि वेणुताई गर्ल्स हॉस्टेल म्हणजे आमच्या हक्काचं एक घरच आहे. आम्ही इथं पूर्णपणे एकदम फ्रीडमनी राहू शकतो. आणि आम्हाला इथे आल्याच्या नंतर मुलींना फार तर अडचण असते, घरच्यांची आठवण वगैरे येते आणि घरच्यांना सुद्धा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न राहतो. पण वेणुताई गर्ल्स हॉस्टेलवरती आल्याच्या नंतर आम्हाला किंवा माझ्या घरच्यांनाही कुठल्याही प्रकारची अडचण कधीच येऊन दिली नाही. आणि तुम्हाला जर ऍडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर नक्कीच वेणुताई गर्ल्स हॉस्टेल चूज करा. मुलींनी स्वप्न पाहिलं तर राहायचा प्रश्न, खायचा प्यायचा प्रश्न आणि सुरक्षिततेचा प्रश्न येतोच. पण वेणुताई गर्ल्स हॉस्टेलमध्ये सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते. तुम्ही इथं तुमच्या सगळ्या स्वप्नांना उंच भरारी देऊ शकता. वेणुताई गर्ल्स हॉस्टेल हे फक्त लातूरमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात योग्य आणि चांगलं हॉस्टेल म्हणण्यास काहीच अडचण नाही. कारण की या हॉस्टेलमध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा एकदम आरामात घेऊ शकता. आणि नक्कीच तुम्ही वेणुताई हॉस्टेलला एकदा भेट द्यावी अशी माझी ही नम्र विनंती. धन्यवाद.